दरम्यान शिवसेना नगरसेवकांच्या हॉटेलवारीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आता कुठल्याही नगरसेवकाची पळवापळवी होणार नाही। आता कुठेही पळवापळवी नाहीये। आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत। त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाहीये। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित जसं आम्ही बोलवलं, आता इथे मी आलो तर राहायला वगैरे कोणी जात नाही। कुठल्याही नगरसेवकाला पळवण्याची गरज नाही, आता सगळं काही शांतपणे होईल असं वक्तव्य शिवसेना नगरसेवकांच्या हॉटेलवारीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवसेना नगरसेवकांच्या हॉटेलवारीच्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे। महेंद्र जोईल हे आता त्याच भागात आहेत जिथे ही सगळी घडामोड घडतीये आणि त्या निमित्तानं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नक्की अशी वेळ का यावी। महेंद्र, पटकन सांगा, शिंदेंचे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर त्यांना हॉटेलमध्ये नेण्याची गरज त्यांना का पडावी? प्रशासन सर, एकंदरीत काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिंदेच्या सेनेला जे आहे ते पाहिजे तेवढे यश प्राप्त करण्यात आलं नव्हतं। त्यांच्या 29 उमेदवार फक्त विजयी झालेत आणि शिंदेंना कुठेतरी भीती असावी म्हणून मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये शिंदेच्या ज्या उमेदवारांना बोलवलं गेले आणि तिथे त्यांना ठेवलं जाणार आहे। त्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार या सगळ्या विषयांवरती आता कोणत्या महायुतीकडे जसं बहुमत असेल असलं तरी शिंदेच्या उमेदवारांना ठाकरेंकडून फोडलं जाणार का किंवा त्यांच्या उमेदवारांचं ठाकरे समर्थन घेणार का, या सगळ्या गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टींवरती शिंदेंना ही भीती आहे म्हणून त्यांना जे आहे ते मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बोलवण्यात आलंय। या निमित्ताने एक प्रश्न महेंद्र आणखी विचारतो आपल्याला। काल एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुंबईतल्या महापौर पदात त्यांना रस नाही। असं असताना मग जर भारतीय जनता पार्टी महापौर पदावर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून दावा करणार असेल तर अशा पद्धतीनं नगरसेवकांची बांधाबांध त्यांना का करावीशी वाटते? नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींवरती एकनाथ शिंदेनी हे वक्तव्य केल्यावरती ठाकरेंची सेना पहिलं तर ह्या सगळ्या उमेदवारांचा समर्थन घेणार का हेही पाहणं महत्वाचं आहे। कारण उद्धव ठाकरेंनी मगाशी जेव्हा कार्यकर्ते आणि उमेदवारांना भेट घेतली तेव्हा आमचा महापौर व्हावा अशी आमची इच्छा आहे असंही वक्तव्य केलं। पत्रकार परिषदेही त्यांनी व्यक्तव्य केलं। मात्र ठाकरेंकडे आता काँग्रेस आणि जे ते वंचितची जी युती आहे त्यातले जे उमेदवार निवडून आले ते आणि अपक्षांची साथ आणि ठाकरेंची एकूण या सगळ्या गणित जे ते बहुमताकडे पोहोचत महेंद्र नाहीये। महेंद्र त्यासाठी महेंद्र या निमित्ताने एक पुढचा तपशील आपल्यापर्यंत येतोय। या निमित्ताने आपल्याला थांबवतो, माफ करा त्यासाठी। मी आता पटकन याच बातमीच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांच्यापर्यंत जातोय। सुषमाजी, ज्या पद्धतीनं आता शिंदेंना आपले सगळे नगरसेवक एका हॉटेलमध्ये ठेवावे लागतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतंय, या यातून काय संकेत मिळतात? काय आहे, हे सगळेच लोक मानसिक असुरक्षिततेचे धनी आहेत। मुळात फडणवीसांनी एवढ्या पळवापळव्या आणि चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत की ती पळवापळवी करूनच ते सत्तेत आलेले आहेत। त्यामुळे परकाया प्रवेशाने जसा विचार करावा तसे ते विचार करतात। त्यांना असं वाटतं की सगळं जगही त्यांच्यासारखेच आहे। ते जशी पळवापळवी करतात तसे कदाचित इतरही लोक पळवापळवी करतील का? कारण आता ही फडणवीसांची गरज आहे। शिंदेचे नगरसेवक नसतील तर फडणवीस सत्ता बनवू शकत नाहीत। फडणवीसांच्या सत्तेसाठी शिंदेची गरज मोठी आहे आणि शिंदेंनी ठेवलेली अट फडणवीस मान्य करणार नाहीत। उलट फडणवीस शिंदेच्या काही नगरसेवकांना फोडू शकतात। आपले नगरसेवक फुटू नयेत म्हणून ते जर काळजी घेत असतील तर मला वाटतं पक्ष म्हणून ते स्वाभाविक आहे। धन्यवाद सुषमाजी या प्रतिक्रियेसाठी।